कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू, काय करतेस? एका स्पेशल व्यक्तीसाठी हे केकचं स्केच काढतेय। अच्छा, मग कोण आहे ती स्पेशल व्यक्ती? ती स्पेशल व्यक्ती द बेस्ट बाबा इन द वर्ल्ड। जैन, तुला माहितीये माझं ना माझ्या बाबांवर खूप प्रेम आहे आणि उद्या माझ्या बाबांचा वाढदिवस आहे। म्हणजे बाबांचा वाढदिवस म्हटलं ना की आमच्या घरात अगदी उत्साहाचं वातावरण असतं। मला आणि भावनाताईला तर काय करू आणि काय नको असं होतं। मागच्या वर्षी ना आम्ही बाबांच्या वाढदिवसाला फ्रूट सॅलड केलं होतं, पण आता यावर्षी मी तिथे नाही आहे ना। म्हणजे ऑफकोर्स आपण उद्या तिथे जाणार आहोत, पण आधीची तयारी करायला मी नाहीये ना, म्हणून मी बाबांसाठी केकची ऑर्डर प्लेस करणार आहे। आणि हा ना फॉन्डंट केक आहे। म्हणजे बाबा बेस्ट मेकॅनिक आहेत ना, म्हणून हा गिअर, ही बाबांची स्कूटर, बाबा आईला रोज गजरा आणतात म्हणून हा गजरा, हा माझ्या बाबांचा चष्मा आणि हे एक खाट, कारण आमचे बाबा आम्हा सगळ्यांचे खूप लाडके आहेत म्हणून। जानू, माझ्या वाढदिवसासाठी पण तू हे सगळं करशील ना? ऑफकोर्स करेन जयन, पण आता फक्त माझ्या डोक्यात माझ्या बाबांचा वाढदिवस आहे आणि उद्या आपण तिथे जातोय। जयंत सॉरी, म्हणजे मी स्वतःच ठरवलं आपण तिथे जाऊयात। मी तुला विचारलंच नाही। आपण जाऊयात ना उद्या तिथे? तुला आनंद मिळणार आहे ना, मग जाऊया। थँक्यू जयंत, थँक्यू सो मच। पण एक अट, अट? कसली अट? तुझ्यासाठी मी वर्ल्ड्स बेस्ट हजबंड असेन तरच। जयंत, माझ्यासाठी तू वर्ल्ड्स बेस्ट हजबंडच काय, बेस्ट जावई, बेस्ट माणूस, बेस्ट बिझनेसमॅन, सगळं काही आहेस। अच्छा, आणि आणि बेस्ट बॉस आणि आणि बेस्ट ऑन्टरप्रेनर आणि बेस्ट जीजू आणि बेस्ट लवर। अरे काकू, हा ते बघा ना काय लिहिलंय। दुकानामध्ये काम करण्यासाठी बायका हव्या आहेत। सिद्धू, अरे दुकानात काम करायला हवंय म्हणजे दुकान तर पूर्ण दिवस उघडं असतं ना। मला घर सांभाळून काम करता आलं पाहिजे, कळतंय का तुला? हा कळलं कळलं। हा, ठीक आहे, आपण दुसरीकडे बघूया, मग पुढे बघूया। अरे हे काय? अहो काकू, मी काय विचार करत होतो, तुम्ही शाळेत करा नोकरी करा, ते लहान मुलांना तर तुम्ही शिकवू शकता। अरे नाही, त्यासाठी वेगळं शिक्षण घ्यावं लागतं। हो काय? मग मोठ्या मुलांना शिकवा ना, तुम्ही तर फाड फाड इंग्रजी पण बोलता। अरे लहान काय आणि मोठा काय, शिक्षण म्हणजे शिक्षिका होण्यासाठी ना वेगळं शिक्षण असतं, B.Ed करावं लागतं। माझं तेवढं शिक्षण नाही झालंय रे। काय काय भानगड्या असतात काय माहिती। ठीक आहे, नो प्रॉब्लेम, आपण दुसरं काहीतरी शोधूया। चला बसू? बसा की। सिद्धू, थांब 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 थांब। या बाई पाहिल्यास का? आम्हा बायकांच्या ना उपयोगी वस्तू त्या विकतायत, टिकल्या आणि रबर बँड वगैरे। मला वाटतं हे जमेल मला, म्हणजे मी माल विकत घेऊन मला हव्या त्या परिसरात जाऊन विकू शकते ना।
मला हे जमेल सिद्धू. नाही हो काकू, तुम्ही असं काहीतरी उन्हातानात विकलेला माल नाही आवडणार. अरे असं काय करतोस बाळा? आता 4 पैसे कमवायचे म्हणजे थोडी मेहनत, थोडे कष्ट घ्यावे लागणार. अरे नाही काकू, तुम्ही का टेन्शन घेताय? आपण शोधू ना पुढे काहीतरी. तुम्ही बसा, टेन्शन ना घेऊ. सिद्धू मला अजून वाटतं हे काकू ऐका ना माझं, खरंच सांगतो. चला, असं काहीतरी नको. बसा. बसू. हो हो, बसा बसा. भाऊ काही मदत करू का तुमची? मदत? काय मदत करणार आहे माझी? या रिक्षाने कुठेतरी सोडणार आणि नंतर पैसे लाटणार. तसं नाही, तुम्ही एकटेच आहात, तुमच्याबरोबर कोणी नाहीये म्हणून विचारलं. काही मदत हवी आहे का? अरे बाबा जा ना. त्यात तुझी मदत घेतली ना तर त्या उपकाराचं ओझं परत माझ्या खांद्यावर राहणार आणि मी कोणाचा उपकार ठेवत नाही, कळलं? काय मी जवळजवळ 40 वर्ष एका कार कंपनी सुपरवायझरची नोकरी केलेली आहे. गाडीचं थोडंसं कळतं मला म्हणून विचारलं. असो. एक मिनिट, तू मेकॅनिक असशील तर जरा बघ काय झालं. चालता चालता अचानक बंद पडली आणि तसं पेट्रोल पण आहे. कळत नाही काय प्रॉब्लेम झाला. बघ जरा. बघतो. तुम्ही आतमध्ये बसा. मी सांगितलं की तुम्ही सेल्फ द्या, गाडी स्टार्ट करा. जरा स्टार्ट करा. बंद करा, बंद करा. पुन्हा करा स्टार्ट. एक मिनिट. काय म्हणताय? हे बघ, या कामाचे किती होतात मला काही अंदाज नाही, पण तुझ्या मदतीची किंमत म्हणून हे ठेव तुझ्याकडे. गाड्या दुरुस्त करणं हा माझा धंदा नाही, छंद आहे, प्रेम आहे माझं. खरं सांगू का, झोपेत सुद्धा मला गाड्या आणि गाड्यांचे निरनिराळे पार्ट्स दिसत असतात. त्यामुळे गाडी दुरुस्त करण्याचे मी पैसे नाही घेऊ शकत. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.